आज मी फिरत फिरत आलेलो आहे यासाठी कॉलेजमध्ये, जे की कॅम्पस खूपच मोठा आहे आणि संस्था ही तर खूपच जुनी आहे. मी चलत चलत वन विभागाच्या असल्या विभागामध्ये आलोय जिथे की एक खूपच मोठा कमळाच्या फुलांनी सजलेला एक मोठा स्विमिंग पूल पाहिला. आणि कॅम्पमध्ये रस्ते सगळे झाडांनी भरलेले होते. एकदम मस्त असा सीन वाटत होता. संविधान कट्टा हे खुला व्यासपीठ, ह्याला मस्तपैकी असा गार्डन केलेला आहे आणि ह्याला मोकळ्या वातावरणामध्ये संविधान कट्टा असं नाव दिलेलं आहे. लांबून बघितल्यावर दिसेल की आपल्याला हा गार्डन कॅम्पसचा एरिया केवढा मोठा आहे. खरं म्हणजे जंगलमध्ये आल्यासारखंच आहे, कारण की इथे एक मोठासा आवळाचं झाड आहे. मला सांगू नका की मी तर आवळा घेण्यासाठी आलो होतो. मला सांगू नका की ह्या कंपाऊंडच्या पलीकडे एक हवे रस्ता बी लागतो आणि इथून जाण्याचा शॉर्टकट रस्ता आहे. हे पहा कंपाऊंड आणि हे पहा रस्ता. पाठीमागे दिसेल की सीएनजीचा स्टॉप आहे. तिथं सीएनजीच्या म्हाताऱ्या माणसाने रस्ता क्रॉस एकदम काळजीपूर्वक करायला पाहिजे. सकाळी कोणाचं दर्शन झालं माझ्या भावात. ह्याच्यामध्ये मोबाईल काढला की डायरेक्ट हौदामध्ये बुडी लावणे, त्याच्यावर मोबाईल चलत नाही आणि फोन पण लागत नाही. जाऊ दे, पेपर पण जवळ आलेत. म्हणाले आता की मोबाईल रिपेअर नाही करणार. मी म्हटलं ठीक आहे बाबा, बरं लवकर कळालं तुला. एका मिनिटाखाली हवेला आणि लगेच कॉलनीमध्ये. विषय नाही भाऊ, मित्रप्रेम. अडी अडचणीला आपल्याला जिथं मदतीला येतात ते म्हणजे मित्र. चांगले मित्र असणे अति महत्त्वाचे आहे. गुरु आणि आईवडिलाच्या नंतर आपल्यासोबत राहणारे फक्त मित्र असतात. त्यामुळे मित्र जपणं अति महत्त्वाचे असते, म्हणून मित्र करा. हां, किती वेळ दाब घासायचं? जोपर्यंत पाणी गरम होत नाही तोपर्यंत. नाही ना भाऊ, त्याची नाही ना गरज. मी तर थंड पाण्याने आंघोळ करतो ना. मी फक्त 2 मिनिट ब्रश करतो, ते पण ताणलं. दात बघा. त्यामध्ये आहे पोहे, एकदम मस्त चिरासा खिचडीला वाफ देऊन मस्त असा खिचडी बनवलेला आहे. 2 केळी. मला घरी येऊन निघायला 9:30 झाले होते. 9:30 झाले तरी बी वीज ब्रो डंबल्स मारते. घरून निघाल्यानंतर मला रीडिंगवर यायला 15 मिनिटाचा वेळ लागला आणि 9:45ला मी रीडिंगवर टच आहे. बरेच दिवस झाले होते तर टायपिंगमध्ये थोडा स्किल्स शिकण्यामध्ये थोडा वेळ लागला होता, परंतु आता मी बऱ्याच दिवसानंतर आलो होतो तर माझ्यासमोर असा दिसला पीसी हा हँग झाला होता. हे काही तुम्हाला माहिती नाही, आलेलं एकदम फास्ट आणि स्पीड एकदम वाय. टायपिंगचे सगळे कीबोर्ड राख करून टाकतात. बघा तुम्ही, आता मी तुम्हाला स्पीड दाखवतो. एवढ्या दिवसांनी येणं पीसीला पण आवडलं नाही. रीडिंगमध्ये जेव्हा स्टडी करायला बसलो तर माझ्याकडे नोट्स बुक नव्हते. जाण्यासाठी प्रशांतला रीडिंगवर आलो आणि प्रशांतला घेऊन मार्केटला निघालो. मार्केटला आलो होतो तेव्हा मार्केटमध्ये खूप गर्दी होती आणि एका शॉपवर व्हाईट पेज B2B घेतले आणि पायरल करण्यासाठी झेरॉक्स सेंटर हर एक फार फाडले, परंतु आम्हाला पायरल कुठे भेटले नाही. चलता खोलेश्वर कॉलेज आलं. जेव्हा बाहेर आला तेव्हा एका सेंटरवर आम्हाला पायरल भेटले. तेव्हा पायरलच्या नादात आमची 2-4 हजार कॅलरी वेस्ट केली होती. तर लेंथचा टाईम झाला होता. अनबॉक्सिंग करत असताना भाजी खूप ऑइली होती आणि तिखट पण, परंतु जेवण एकदम मस्त झालं. आपला एक फंडा, जेवण झाल्याच्या नंतर थोडं वॉक करणं खूप गरजेचं आहे. कालची तारीख दिली होती, ट्रीटमेंट आज होणार आहे. त्यामुळे ड्रेसिंगसाठी काही मेडिकल्स वगैरे काही सांगितले होते, ते घेण्यासाठी आम्ही मेडिकलवर चाललो. काय दिलेत? ग्लोरोज प्रो नेवॉन. अरे भाई साहब, हे काय बँड पथकचा कार्यक्रम आहे. इथं पार्टिसिपेट्स वगैरे सगळे इथं आलेले आहेत. ही बँड पथकाचा एकदम ढोल ताशा असा कार्यक्रम होणार आहे. बघूया नंतर. त्या कॉलनीमध्ये खूपच मोठा गणपती बसला. म्हणून थोडा स्वीट खाण्याचा मूड झालेला आहे. स्वीट घेऊ. हे स्वीट डिश मिठाई कलाकंद नाव आहे याचं. मला माहीत नाही याचं टेस्ट वगैरे कसं आहे. बघा, जामून, सुदबुद जामून. जीभला चटक बसली. आता हे गोड आहे परंतु स्वाद नाही. मेडिकल घेण्यासाठी स्वस्त औषध मेडिकलवर पोहोचल तेव्हा BP आणि शुगरच्या जास्तीत जास्त लोकांची गर्दी झाली होती. एवढे मेडिकल्स भेटले आणि बऱ्यापैकी अशा कॉम्पिटिशन एकदम झकास होणार होते. त्यामुळे बघा, शहरामधले A to Z मंडळ तिथं हजर होते.
ढोल ताशाचा डेमो सुरुवात होणारच होता. पाठीपासून बँड पत्ते एक नंबर वाजत होते. मला कोणता मंडळ एक नंबर येईन असं वाटतंय? कमेंट मध्ये नक्की सांगा.
25 दूरध्वनी या ठिकाणी येत आहेत. विनिंग कोणता मंडळ होतो त्यामुळे सगळेजण पुढे जात आहे बघण्यासाठी. एक्सपिरियन्स मध्ये सांगायचं म्हटलं तर मी फर्स्ट टाइमच असे परत भाग घेतले. मजा तर खूप आली आणि थोडं चांगलं पण वाटलं. म्हणजे एवढी मोठी पब्लिक समोर परफॉर्मन्स करणं म्हणजे अनुभवाचा नाही याचं. शहरामध्ये पार पडले जाणारे ढोल ताशा स्पर्धा आज इथं संपन्न झाला आहे आणि माझ्यासोबतच PR त्याचबरोबर अनिल राठोड आम्ही पाहण्यासाठी त्याचा लाभ घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि त्याचबरोबर पार्टिसिपेट झालेला माझा भाऊ खूपच मोठा वाद्य वाजवला आहे. तर मित्रांनो, ढोल ताशा स्पर्धा इथं समाप्त होते आणि सगळेजण आपापल्या घरी जे विन झाले त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जे झाले नाही त्यांना तर जास्त खूप खूप शुभेच्छा. तर ही स्पर्धा इथं संपते आणि ह्या ब्लॉगला इथं स्टॉप करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.